नमस्कार. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आज दुपारी संपूर्ण महाराष्ट्रभरच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आली. इतके दिवस 10वीचा निकाल कसा तयार होईल, 10वी नंतर 11वीत प्रवेश कसा घेतला जाईल, या दोन्ही गोष्टीबाबत स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन आज शेवटी राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड यांनी ते सगळं कोडं आज त्यांनी सोडवलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी येणाऱ्या काळातली 11वी प्रवेशाची आणि 10वीच्या गुणांची जी स्ट्रॅटजी राहील ती सगळ्यांच्यासाठी अनफोल्ड केली, ती सगळ्यांच्या समोर त्यांनी मांडली. आपण त्याच्याबद्दल थोडंसं आजच्या या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या ह्या दुसऱ्या लाटेमुळं राज्य सरकारनं यंदा 10वीची परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सरकारच्या या निर्णयावरती जरा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांनी सरकारला थोडंसं धारेवर धरलं आणि मग त्यानंतर अतिशय वेगाने सरकारकडून ही पावलं उचलली गेली. मात्र 10वीची परीक्षा पुन्हा घ्यावी लागते का काय अशी एक चिंता पुन्हा मुलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये ही उमटली होती. पण मागेही 2 दिवसाखाली जेव्हा स्पष्टीकरण दिलं गेलं तेव्हा ते 10वीची परीक्षा होणार नाही याच भूमिकेवरती सरकार ठाम राहिलं आणि त्यांनी शेवटी आज त्या भूमिकेचाच पुढचा जो एपिसोड आहे तो त्यांनी आज सगळ्यांसमोर इथं मांडलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या निकालासंदर्भात आणि 11वीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया आज जाहीर झालेली आहे. साधारणपणे एका वाक्यात सांगायचं झालं म्हटलं तर 10वीच्या निकालासाठी 100% गुणांपैकी 50% गुणांचं वेटेज हे 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनावर, तर 50% गुणांचं वेटेज हे 9वीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचं मूल्यमापन घेणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की 10वीच्या निकालासाठी 100% असा जर आपण गुणाचा जर विचार केला तर त्या 100%मधले 50% गुणांचं वेटेज हे अंतर्गत मूल्यमापनावरती आणि 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनावरती आणि 50% वेटेज हे 9वीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना त्याचं वेटेज तिकडं पकडलेलं आहे. म्हणजे सरकार आता ठाम आहे, 10वीची परीक्षा आता होणार नाही हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक सुटकेचा श्वास आता सोडायला हरकत नाही. पण जे दुसरं तुमच्यासमोर एक आव्हान येऊन उभं राहिलं आहे ते आव्हान आहे ते महाराष्ट्राच्या 11वीच्या प्रवेशासाठीच्या CETचं. त्याहीबद्दल तुम्हाला मी याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये पुढच्या सेशनमध्ये बोलणारच आहे. साधारण शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापनासाठी उपक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये राबवले गेले होते आणि परीक्षा मात्र ऐनवेळी सगळ्या ज्या आहेत त्या रद्द केल्या गेल्या होत्या. आणि मग आता सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण आता इथं केलं जाण्यासाठी परवानगी दिली होती. अर्थात आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला इथं लक्षात घ्यायचा तो बदल, तो पहिला म्हणजे यावर्षी 10वीच्या वर्गात प्रवेश ज्यांचा कोणाचा झाला होता आणि त्यांची परीक्षा रद्द झाली आणि म्हणूनच महाराष्ट्रातले सबंध साधारण 16 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी 10वीतून आता उत्तीर्ण झाले आहेत. याच्यावरती शिक्कामोर्तब आहे. काही अपवाद असतील तर ते त्या विद्यार्थ्याला आणि त्या शाळेला माहिती आहे की ते काय अपवाद असणार आहेत. पण 100% यावर्षी 10वीच्या वर्गात ज्यांचा प्रवेश होता 2020-21 या शैक्षणिक वर्षात ते सगळे विद्यार्थी आता पास झालेले आहेत. आता फक्त त्यांच्यासमोर पुढचं आव्हान असणार आहे ते म्हणजे 11वीच्या प्रवेशासाठीचं सामायिक CETचं. आपण आता पहिल्यांदा हे बघू की विद्यार्थ्याच्या जे मार्क्स आहेत 10वीला मिळणारे मार्क्स ते कसे दिले जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो जो निकष आहे तो पहिला आहे तो विद्यार्थ्याचे इयत्ता 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला 30 गुण दिलेले आहेत. तुम्ही सगळे विषय गृहीत धरावे लागतील आणि या सगळ्या विषयांना प्रत्येकाचं तसे वेटेज आहे. तर त्या 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 30 गुण, विद्यार्थ्याचे इयत्ता 10वीचे ग्रहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन जे झालं असेल त्याचे 20 गुण आणि हे झाले
30 आणि 20 असे हे 10वीच्या वर्गाचे. म्हणजे काय तर अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 30 आणि गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांचे 20 हे 10वीच्या वाट्याचे असणारे 50 गुण असे. आता 9वीच्या वाट्यातले 50 गुण सरळ सरळ आहेत. विद्यार्थ्याचा इयत्ता 9वीचा विषयनिहाय अंतिम निकाल त्याला 50 गुण असे दिलेले आहेत. म्हणजे त्याचं वेटेज असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला, समजा आपण एक विषय घेऊयात की मॅथ्स विषयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला गतवर्षी 9वीच्या अंतिम जे परीक्षा निकाल असेल, अंतिम निकाल 9वीचा वर्ष पुढं जात असतानाचा, त्यामध्ये त्याला जर 100% गुण असतील 9वीला 9वीतून बाहेर पुढं 10वीच्या वर्गात जात असताना, तर 9वीच्या गणिताचे 100 गुण जर त्याला मिळालेले असतील तर याचा अर्थ त्याला 10वीच्या गणिताच्या 9वीच्या हिश्शामधले जे 50 गुण आहेत ते पैकीच्या पैकी म्हणजे 50च्या 50 डायरेक्टली त्याला अवॉर्ड केले जातील. म्हणजे त्यांनी 9वीतून 50 गुण घेऊन आला आणि 10वीच्या आता त्याचे जे काही मूल्यमापन असतील त्याच्यावर त्याला तिकडे गुण मिळतील. त्यामुळं अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शक्यता आपण वर्तवायला हरकत नाही की 10वीची मुलांची गुणांची टक्केवारी ही प्रचंड अशा प्रकारे वाढण्याची शक्यता आहे. आता म्हणजे जर ही अशा प्रकारची जर टक्केवारी जर वाढली तर मग मात्र आपण ज्याला म्हटलं की मग प्रवेशाचं काय. आणि म्हणूनच हा एक मुद्दा होताच की 10वीचे टक्केवारी 100% गुण घेणारे जर खूप अधिक विद्यार्थी जर त्या ठिकाणी समोर आले तर मात्र 11वीच्या प्रवेशाच्या वेळेला एक वेगळा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ एखाद्या नामांकित महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी 500 जर जागा असतील आणि तर त्या 500 जागांवरती 600 100% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर ॲप्लाय केला, जर त्यांनी अर्ज केला, तर आता त्याच्यामध्ये भांडण होण्याची शक्यता जास्त असणार आहे. कारण 100% त्याला येत मला येत अशा प्रकारे त्या ठिकाणी सुरू होऊ शकलं असतं. आणि त्यामुळंच आपण म्हणू शकतो की शासनाने हा निर्णय योग्य घेतलेला आहे की विद्यार्थ्यांची एक 11वीच्या प्रवेशासाठीची CET त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. साधारण जून अखेरीस आपल्या सगळ्यांचे 10वीचे निकाल हे घोषित केले जाणार आहेत. आणि आपण असं गृहीत धरू शकतो की त्याच्या पुढे कुठंतरी, त्याच्या जवळपास कुठंतरी विद्यार्थ्यांची CET जी आहे ती घेतली जाऊ शकते. OMR बेस्ड CET बद्दल त्यांनी या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे. स्पष्ट तसं तर दिलेलंच आहे. आणि म्हणून मग असं वाटतं की ही परीक्षा कदाचित ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त निर्माण त्या ठिकाणी होते आहे. 2 तासाची ही परीक्षा असणार आहे. 100 त्या ठिकाणी त्यांनी त्याचं जे धोरण आहे 100 गुणांच्यासाठी ही परीक्षा ते लोक राबवणार आहेत. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की CET याच्यामध्ये एक शब्द वापरला आहे शासनाच्या निवेदनामध्ये, प्रसिद्धीपत्रकामध्ये, की CET ही वैकल्पिक अशा प्रकारची असणार आहे. पण जर त्याचा नीट अर्थ जर आपण काढला तर लक्षात आपल्या नक्की येईल की ही CET वैकल्पिक अशा स्वरूपाची आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचं कारण काय तुम्हाला मी लगेच सांगतो की 11वीला 2 तासाची 100 गुणांची ही परीक्षा असेल आणि अर्थातच ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. OMR बेस्ड तुम्ही सगळेजण त्याचे उत्तर लिहिणार आहेत. 2 तासामध्ये तुमचं 100 गुणांचं असणार आहे. त्यामुळं वेटेज हे मला असं वाटतं अजूनही स्पष्टपणे विषयाची यादी दिलेली नाही आहे, पण 10वीच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित अशी ही CET होणार आहे. मग CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 10वीच्या स्टेट बोर्डचा त्या ठिकाणी जो आहे तो अभ्यास करावा लागेल. ती कंटेंट पाहावे लागतील. कशासाठी तर समजा एखाद्या CBSE मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्याला जर स्टेट बोर्डच्या 11वी 12वीच्या पॅटर्नमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला ही CET देणं आता अर्थात ओघाओघानं ते कंपल्सरी झालं. याच्यातनं चांगला मेसेज आपण असा घेऊ शकतो की दरवर्षी CBSEच्या मुलांना टक्केवारी त्या मानाने स्टेट बोर्डच्या मुलांच्या मानाने कमी मिळते. पण आता टक्केवारीचा अर्थ 11वीच्या प्रवेशासाठी अजिबात राहणार नाही. आणि त्यामुळं ज्याची गुणवत्ता तितकी अधिक चांगली तितकं त्यांनी अधिक चांगलं परफॉर्म CET मध्ये करावं आणि चांगलं महाविद्यालय जे असणार आहे ते त्यांनी मिळवावं अशा प्रकारची ही रचना केलेली दिसते आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणत होतो की CETला त्यांनी वैकल्पिक असं जरी लिहिलं असलं तरी ही CET वैकल्पिक अशा स्वरूपाची आपल्याला
म्हणता येणार नाही. त्याचं कारण काय हे सांगतो. कारण असं की सीईटीच्या माध्यमातून म्हणजे सीईटीच्या स्कोअरवर आधारित एखाद्या नामांकित महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी प्रवेश घेतील आणि समजा तिथं जर काही जागा शिल्लक राहिल्या, प्रवेश घेतल्याच्या नंतर काही जागा शिल्लक राहिल्या, तर अशा शिल्लक राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नाही त्यांच्या 10वीच्या गुणांच्या आधारावरती भरल्या जातील असं म्हटलं आहे. आता एक सरळ गणित आहे, सरळ हिशोब आहे की नामांकित महाविद्यालयामध्ये जागा शिल्लक राहणारच नाहीत आणि नामांकित महाविद्यालयात जर प्रवेश घ्यायचा असेल तर मग सीईटी तुम्हाला देणं अनिवार्य झालंच. आणि म्हणून ही सीईटी दिसताना जरी वैकल्पिक दिसत असली तरी ती चांगल्या विद्यार्थ्यासाठी नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल या केसमध्ये ती अनिवार्यच ठरते. त्यामुळं तुम्हाला आताला तुम्ही कुठल्याही बोर्डाचे विद्यार्थी जरी असलात तरी तुम्हाला सीईटीसाठीचा स्वतःचं प्रिपरेशन आज डे 1पासनं या मोमेंटपासनं आपण सुरू करावं लागणार आहे. 100 गुणांची परीक्षा आहे, 2 तास त्याला वेळ देणार आहे आणि OMR बेस्ड असं त्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ असा असेल की OMR बेस्ड म्हणजेच फिजिकली प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला तिकडे परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं वस्तुनिष्ठता निश्चित पाळली जाईल असं वाटतं. तर त्याचा सगळा यंत्रणा, त्या सगळ्या पद्धती, या सगळ्या गोष्टी सीईटी 11वीच्या सीईटीसाठी जी आहे ती सगळी तुम्हाला यथावकाश महाराष्ट्र शासनाकडनं सगळ्यांपर्यंत पोचवली जाईलच. तुर्तास जे विद्यार्थी सध्याला 10वीला आहेत आणि ज्यांना आता ते पास झाले आहेत, 10वीतून पास झालेले आहेत, पण 11वीला नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल महाराष्ट्रामधल्या ज्याही ठिकाणच्या म्हणून आपण म्हणू त्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर कसा फॉर्म भरायचा, ते कसे नंबर लागेल, त्याचं रिझर्वेशन काय असेल, सीईटीची सेंटर कुठं येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा चिंता सोडून आजपासनं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला मिळाल्यापासनं तुम्ही सीईटीच्या तयारीला लागायचं आहे. आता तुम्हाला 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी ही नवीन गोष्ट हाताळावी लागणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इकडं याच व्हिडिओला जिथं पोस्ट केलं जातं आहे फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती, तिकडं तुम्ही तुमचे प्रश्नसुद्धा पाठवू शकता. आम्ही त्यांना उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अशा प्रकारच्या सीईटीच्या तयारीमध्ये नेटिझन्स हे पहिल्यापासून होतंच. मागच्या 3-4 महिन्याच्या घडामोडीवरती आम्ही लक्ष ठेवून होतो आणि त्यामुळं या 3-4 महिन्याच्या घडामोडीच्या दरम्यान आम्ही 11वी सीईटीला काय संभाव्य प्रकारचा अभ्यासक्रम असेल, काय संभाव्य प्रकारचं त्याचं परीक्षेचं लेवल असेल, या सगळ्याचा विचार करून ठेवला. आणि नेहमी म्हटल्यासारखं सदैव एक पाऊल पुढे असं म्हटल्यासारखं आपण लगेचच सीईटीसाठीचा दररोज 3 तासाचा लाईव्ह क्लास, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह असं सेशन चालणार आहे, तो क्लास आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजचा रचना आता इथं अनाऊन्स करत आहोत. जेही विद्यार्थी महाराष्ट्रातनं या सीईटीसाठी या बसणार आहेत त्यांनी नेटिझन्सच्या ऑनलाईन क्लासचा जरूर फायदा घ्यावा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता झालेल्या सीईटी शाहू महाविद्यालयासारख्या एका नामांकित महाविद्यालयाने जी सीईटी घेतली, दयानंद महाविद्यालयासारख्या महाविद्यालयाने सीईटी घेतली, त्यांच्या काही स्पेशल बॅचेससाठीच्या, फाउंडेशन बॅचेससाठीच्या, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असा निकाल हा नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीने शाहू महाविद्यालयाच्या स्क्रीनिंगमध्ये आणि दयानंद महाविद्यालयाच्या स्क्रीनिंगमध्ये दिलेला आहे. आता याचाच पुढचा एपिसोड भाग 2 जो आहे तो आता तुमच्या सगळ्यांच्या रूपाने आता आपल्याला तिकडे जो आहे तो पाहायचा आहे. तेव्हा ज्याही विद्यार्थ्यांना नेटिझन्सचा हा 11वी सीईटीचा प्रोग्राम जॉईन करायचा आहे तो ऑनलाईन असणार आहे कम्प्लिटली. त्याचे अतिशय बारीक मायन्यूट डिटेल्स तपशील जे आहेत ते तुम्हाला यथावकाश या 2-4 दिवसामध्ये जसेही येतील तसे तुम्हाला कळवले जातील आणि त्याप्रमाणे आपण एखाद वेळेला आपल्या कोर्समध्ये सुद्धा मॉडिफाय करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लवकरच हा कोर्स घेऊन तुमच्यासोबत नेटिझन्स येणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर मिळेलच. त्याचबरोबर मी इथूनही सांगतो, तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही 83 083 80 033 या मोबाईल क्रमांकावरती लगेचच संपर्क साधू शकता. तेव्हा बी रेडी टू फेस द चॅलेंज ऑफ 11 सायन्स सीईटी. भेटूया.